नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आपल्या आवडत्या बँकर्स व्ह्यू पावर्ड बाय IBC इन्स्टिट्यूटवर. आणि नाशिकमध्ये आम्ही काम करतोय. नाशिकमध्ये आपले इन्स्टिट्यूट आहेत आणि नाशिकमधल्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त सुद्धा इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता यावं म्हणून यूट्यूबवर हा आमचा एक छोटासा प्रयत्न आमच्या इतरही स्टुडंट्सला किंवा बाहेरील कुठल्याही स्टुडंटला बँकिंग एक्झाम्स, स्टाफ सिलेक्शन, रेल्वेज, इन्शुरन्स या एक्झामिनेशनमध्ये कुठल्याही मदतीची गरज पडली तर त्यांनी एक तर व्हिडिओ बघावे किंवा IBC इन्स्टिट्यूटला येऊन व्हिजिट करावं. आजच्या सेशनमध्ये आम्ही माझ्या विद्यार्थ्यासोबत आहोत आणि आम्ही माझा विद्यार्थी प्रसाद माळवे जेल रोडमध्ये राहतो. गेल्या 3 महिन्यापासून नाशिक रोड ब्रांच इथे तो माझ्याकडे शिकत आहे. आमच्या फॅकल्टीजकडनं तो वेगवेगळे गायडन्स घेत आहे आणि आज त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलंय मित्रांनो. आणि या परीक्षेमध्ये बघूया प्रसाद पास होतोय की नापास होतोय. सो प्रसाद, आज आपण एक एक करून क्वेश्चन वाचणार आहोत आणि हे क्वेश्चन वाचत असताना मी पॅरलली ते क्वेश्चन सोडवणार आहे. म्हणजे तुझी परीक्षा ही आहे की मी सोडवलेलं तुला कितपत कळतंय. आणि यामध्ये कुठलाही म्हणजे असं नाही आहे की तू जर नाही कळालं तर तुला प्रश्न विचारण्याचा तेवढाच अधिकार आहे जेवढा ऑफलाईन बॅचेसमध्ये तू आम्हाला प्रश्न विचारलेत. माझी इच्छा आहे की आत्ता हे रिअल टाईम क्वेश्चन सोडवत असताना तेही क्वेश्चन तू तेवढ्याच जोमाने विचारावे, कारण की जे प्रश्न तुला पडलेत होऊ शकतंय की आपल्या ऑडियन्समध्ये आपल्या बाकी जे ऑनलाईन स्टुडंट्स बघतायत त्यांनाही ते प्रॉब्लेम असू शकतात. तर असे प्रश्न तू नक्की विचारावेत. आणि पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करतोय मित्रांनो. प्रसादकडे माईक हँडओव्हर करतोय आणि पहिला प्रश्न तो माझ्यासाठी वाचणार आहे आणि पॅरलली मी त्या क्वेश्चनला सॉल्व्हही करणार आहे. क्वेश्चन असा आहे, 3 स्टुडंट्स A, B and C divide ₹3600 amongst themselves in such a way that when 100, 250 and 200 rupees are taken out from their respective shares, their share would be in ratio of 20:25:16 respectively. What is the actual share of student C? सो आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 1000 रुपीज. आणि मी प्रसादला इथे विचारतोय की प्रसाद, तुला कळतंय नक्की मी काय केलंय? कारण की आपण जास्त काही लिहिलं नाहीये, एकदम शॉर्ट स्टेप्स मध्ये आपण हे सगळं केलंय. तर प्रसाद, सगळ्यात पहिले ऑडियन्सला हे सांग की हा प्रश्न कुठल्या व्हरायटी मधला आहे? सर, रेशो प्रोपोर्शनच्या व्हरायटीमधला क्वेश्चन आहे. रेशो आणि प्रपोर्शन. काय वाटतं प्रसाद तुला, रेशो आणि प्रपोर्शन हा टॉपिक किती महत्वाचा आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी? सर, कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये मोस्ट ऑफ द वेटेजमध्ये क्वेश्चन्स दरवेळेस येतात. IBPS PO असो, क्लर्क असो, SSC असो, तिकडे हा क्वेश्चन असतो. सो तेवढाच वेटेज आहे आणि खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. बरं, हा इम्पॉर्टंट का आहे? कारण की आपल्याला सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, मी तुम्हाला हे सगळ्यांना सांगतो की मोस्ट ऑफ दी ज्या शॉर्टकट ट्रिक्स बनतात ना त्या बनतात रेशो पासून. सो रेशो हा टॉपिक खूप जास्त महत्वाचा आहे. रेशोला जितकं काही डीपली तुम्हाला बघता येईल तेवढं तुम्ही डीपली बघितलं पाहिजे. रेशोमध्ये जितकेही तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील ते नक्कीच तुम्हाला पुढे जाऊन पर्सेंटेज, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, अलिगेशन मिक्सचर, डेटा इंटरप्रिटेशन अशा खूप साऱ्या टॉपिक्स मध्ये हे रेशो जी कन्सेप्ट आहे ना ती तुम्हाला नक्की कामाला येणार आहे. तर हा रेशोची जी कन्सेप्ट आहे तुम्ही नक्की व्यवस्थित समजलं पाहिजे. सध्या तरी प्रश्नाकडे फोकस करूया आणि मी प्रसादला विचारतोय, प्रसाद तुला ह्या क्वेश्चन मध्ये मी काय काय केलंय तुला एकदा व्यवस्थित सांगता येईल आपल्या ऑडियन्सला? हो सर, नक्कीच सांगता येईल. बढिया. सर, जो शेअर आहे, जो A, B आणि Cचा जो शेअर आहे तो टोटल 3600 आहे जो आपल्याला दिलेला आहे. आणि आता ही जी आपल्याला शेअर्स दिले जे आपण त्याच्यातनं काढून घेतले, त्यांच्याकडनं तिघांकडनं काढले, ते आपण जर त्यांची टोटल केली तर ती 550 येते. आणि तेच आपण इथे लिहिलं आहे, तुम्ही जे इथे लिहिलं आहे ते इथे लिहिलं आहे. तो त्यांचा आता मायनस केलेला शेअर आहे आणि त्यांचा जो रेशो आहे तर तो रेशो 20:25:16 आहे. त्यांची ॲडिशन केल्यावर 61 येते. आणि त्यांना आपण डिवाईड करून एकाचा शेअर काढला जो आपल्याला 50 भेटला आहे. आणि मग आपल्याला Cसाठी सांगितलं आहे तर मग 50 × 16 जो 16 याचा जो शेअर आहे Cचा त्याला आपण तो 800 आला. पण आता आपण त्याच्याकडनं जे पैसे घेतले होते, काढून घेतले होते ते आपण त्याला परत देऊन टाकले आणि तो याचा टोटल आपल्याला भेटला 1000. ओके, मग त्या पद्धतीने आपल्याला ओरिजिनल मिळालं. पण प्रश्न असा आहे प्रसाद की मी हे सगळं तुझे सांगितलं, हे मायनस केल्यानंतर जी व्हॅल्यू लिहिली आहे त्याला 61 ने का केलं? मी डायरेक्टली 3600 ला सुद्धा 61 ने डिवाइड करू शकत होतो, का नाही केलं? नाही सर, आपल्याला ऍक्च्युली जेव्हा त्यांचा तो शेअर काढलाय त्याच्यानंतरचा तो रेशो आहे. व्हेरी गुड. सो काय मित्रांनो लक्षात घ्या, 3600 हा ओरिजिनल शेअर होता. त्यामधून एवढी अमाऊंट प्रत्येकाकडनं काढून घेतली आणि काढून घेतल्यानंतर जे काही उरलंय ना ते उरलेल्याचा रेशो आहे. म्हणजे आपल्याला हिशोब उरलेल्याचा द्यायचा आहे तर उरलेलं आपल्याला तिथे माहित पाहिजे आणि उरलेलं ते हे होतं. त्याचं कंपॅरिझन उरलेल्या रेशो
सोबत करायचं होतं. अशा पद्धतीने हा प्रश्न सुटलेला आहे आणि व्यवस्थित प्रसादला हा क्वेश्चन कळालेला आहे. ओके चलो बढिया. नेक्स्ट क्वेश्चन प्रसाद घेऊया नक्की. Yes, sir. ओके Yes, sir. चलो बढिया. सगळ्यात पहिले आता आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊ. सगळ्यात महत्वाचं हे की क्वेश्चनला बघितल्यानंतर प्रसादला आयडेंटिफाय होतंय का की हा क्वेश्चन कुठल्या पॅटर्न मधला आहे, कुठल्या टॉपिक मधला आहे. तर प्रसादला मी विचारतो क्वेश्चन फक्त एक ओव्हरलुक घे आणि मला सांग की हा टॉपिक कोणता असू शकतो. सर हा सिम्पल इंटरेस्ट बेस्ड क्वेश्चन आहे. ओके यामध्ये मुळातच काही सस्पेन्स नव्हतं कारण की क्वेश्चन मध्येच मेन्शन केलं गेलेलं आहे सिम्पल इंटरेस्ट. त्यामुळे हा प्रश्न होता सिम्पल इंटरेस्टचा, म्हणजे आहे हा क्वेश्चन सिम्पल इंटरेस्टचा. तर बघूया हा क्वेश्चन मी कशा पद्धतीने सोडवतोय आणि यातलं कितपत प्रसादला कळतंय आणि काय नाही कळत आहे त्याच्या प्रश्नांची उत्तरं सगळे मिळणार आहेत मित्रांनो. बघा. सो प्रसाद क्वेश्चन असा आहे, अ फार्मर बॉरोड मनी फ्रॉम लेंडर ॲट सिम्पल इंटरेस्ट. After 8 years, lender received money which was double the amount lent to the farmer. Calculate the rate of interest if the lender has lent rupees 5760 to the farmer. ओके सो प्रसाद हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि मी प्रसादला एकदा विचारतो की प्रसाद तुला काय कळालंय यातनं, म्हणजे मी काय करत गेलो आणि तुला कितपत काय कळालंय, किंवा जर अडचण असेल तर नक्की प्रसादने विचारावी कारण की हेच प्रश्न मित्रांनो तुमच्याही मनात नक्कीच असतील. ओके चला प्रसाद. सर आपण पहिले काय केलं, आपल्याला जो टोटल शेअर दिला आहे जो लेंड केला होता तर त्याला आपण डिवाइड बाय 8 केलं. आता त्याचे ते 8 म्हणजे इयर्स आहे. मग आपल्याला एका इयरचा जो व्हॅल्यू आहे, एका इयरचा जो सिम्पल इंटरेस्ट आहे. प्रसाद आपण हे काय लिहिलंय मला एकदा सांगतो व्यवस्थित. सर ही लेंट व्हॅल्यू आहे. लेंट व्हॅल्यू म्हणजे जे उधार मी दिलं होतं जे उधार मी दिलं होतं त्याला प्रिन्सिपल म्हटलं जातं मित्रांनो, बरोबर की नाही. Yes. जर ते मी उधार दिलंय आणि जर ते प्रिन्सिपल आहे तर मी प्रिन्सिपलला 8 ने का डिवाइड करतोय. सर 8 वर्षासाठी आपण ते दिलं आहेत ना. बरोबर आहे. मग मी ते 8 टप्प्यांमध्ये देणार आहे का. नाही 8 टप्प्यांमध्ये ते देत नाहीये. मी इथे काय लिहिलंय प्रसाद बघूया. सो प्रसादला मी एकदम छान क्लिअर करतो कारण की हा प्रश्न इतरांच्याही मनात असणार आहे, 100% इतरांच्याही मनात असणार आहे. इथे जर तुम्ही हे वाक्य बघितलं की आफ्टर 8 इयर लेंडर रिसिव्ड मनी, म्हणजे काय, जरी पैसे दिले होते त्याला परत पैसे मिळाले. किती मिळाले, डबल द अमाऊंट लेंड टू द फार्मर, म्हणजे काय, त्याला डबल पैसे मिळालेत. काय, डबल पैसे मिळालेत. आणि त्याने पैसे किती दिले होते, 5760, आणि त्याला एक्स्ट्रा 5760 मिळालेत. याला म्हणतात डबल पैसे मिळणं. म्हणजे एवढे पैसे फार्मरला दिले गेले होते आणि ज्यावेळेस त्या सावकाराने परत पैसे मागितले तर तेवढेच ते तर मागितलेच आणि त्याच्या बदल्यात अजून व्याज म्हणून तेवढेच पैसे परत मागितलेत. म्हणजे इथे जो मी हा 5760 लिहिलाय तो माझ्यासाठी काय होता, सिंपल इंटरेस्ट होता. म्हणजे काय, 8 वर्षात त्या फार्मरला किती पैसे परत करावे लागले, जेवढे पैसे त्याने घेतले होते त्याच्याच बरोबरीने पैसे व्याज म्हणून त्याला परत करावे लागले. सो 5760 ला मी 8 ने डिवाइड केलंय. म्हणजे मी खरं तर काय करतोय, सिंपल इंटरेस्टला 8 वर्षाने डिवाइड करतोय. बरं, सिंपल इंटरेस्टला 8 वर्षाने डिवाइड करून काय मिळतं प्रसाद, सर आपल्याला एका वर्षाचा इंटरेस्ट. व्हेरी गुड. सो इथे आपल्याला काय मिळतंय, एका वर्षाचा सिंपल इंटरेस्ट मिळतोय. आणि मी एका वर्षाचा सिंपल इंटरेस्ट का शोधत असेल प्रसाद, सर आपल्याला रेट काढायचं म्हणून आपण काढतो. व्हेरी गुड. का, कारण की रेट ऑफ पर्सेंट जो असतो ना तो असतो पर ॲनम, म्हणजे वार्षिक काय तुम्हाला इंटरेस्ट मिळतोय तो प्रिन्सिपलवर कॅल्क्युलेट करतात ना ज्यावेळेस तुम्ही टक्क्यांमध्ये, त्यावेळेस तो कशात असतो, तो असतो रेट ऑफ पर्सेंट पर ॲनम. आणि पर्सेंट शोधण्यासाठी म्हणून गुणिले 100 केलंय. हे एका वर्षाचं व्याज हे मिळालं होतं 5760 वर. ज्यावेळेस मी ते डिवाइड केलं त्यावेळेस माझ्याकडे उत्तर मिळालं 1/8. बाकी उरलेलं कॅल्क्युलेशन करायची गरज नाहीये कारण की 1/8 ला पर्सेंटेज मध्ये डिनोट करणं म्हणजेच 12.5% असतं मित्रांनो. हे लक्षात ठेवा. म्हणजे काय, आपण इथून पुढे लक्षात ठेवणार 1/8 म्हणजेच 12.5% किंवा 12 1/2 म्हणायला हरकत नाही. ह्या दोघी गोष्टी लक्षात ठेवा, ह्या कामाला येतात. ओके चलो प्रसाद, क्लिअर आहे क्वेश्चन. एकदम आपला आन्सर असणार आहे 12.5. व्हेरी गुड प्रसाद. चलो
मित्रांनो तुम्हाला परत एकदा सांगतो बघा, हे प्रश्न जसे माझ्यासाठी नवीन आहेत कारण की आम्ही रिअल टाइम सोडवतोय आणि आम्ही जेन्युअन आहेत. ओके, प्रसादसाठी सुद्धा ही गोष्ट एकदम रिअल टाइम आहे. प्रसादने किंवा मी दोघांनीही हे प्रश्न आधी बघितलेले नाहीयेत. सो तुम्हालाही हे सगळं रिअल टाइम बघायला मिळतंय. बऱ्याच जणांना असं वाटतं की हे स्क्रिप्टेड असेल, असं बिलकुल पण नाही आहे. यामध्ये आम्ही कुठलेही स्क्रिप्टेड पार्ट आणत नाही. IBC इन्स्टिट्यूट जेन्युअन पार्ट्सवर काम करतो. फेक गोष्टींवर आम्ही बिलीव्ह करत नाही आणि आम्ही ओरिजिनॅलिटीवरच बिलीव्ह करतो. सो हे सगळं जे चाललंय ते असं प्री प्लॅन्ड आहे, प्री स्क्रिप्टेड आहे, अशातला काहीही भाग नाही. प्रसाद आणि माझ्यासाठी सुद्धा हे क्वेश्चन्स पॅनलवर जे आहेत ते रिअल टाइम क्वेश्चन्स आहेत. ओके, चला तर पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. प्रसाद, मी तुला परत एकदा विचारतो, एक ओव्हरलुक घे आणि मला सांग की हा प्रश्न कुठल्या व्हरायटीचा असेल बरं? सर हा क्वेश्चन ॲव्हरेज टॉपिक बेस्ड क्वेश्चन. ओके, परत एकदा सस्पेन्स उघडलेला आहे मित्रांनो आणि हा सस्पेन्स उघडला आहे आपल्या प्रश्नानेच, कारण की प्रश्नामध्येच कुठेतरी ॲव्हरेज दिलेला आहे. सो आपल्याला लगेचच क्लिअर झालं की हा ॲव्हरेजचा प्रश्न असणार आहे. आणि हा क्वेश्चन मी प्रसादला सांगतो एकदा माझ्यासाठी वाचायला सुरुवात कर, म्हणजे मी पॅरलली एक्झाम्पल करतो. फक्त थोडं पॉज घे, कारण की मी सोडवत असताना ॲव्हरेजचा क्वेश्चन म्हटल्यावर कॅल्क्युलेशन पार्ट तर नक्कीच येतो मित्रांनो. मी पॅरलली कॅल्क्युलेशन करतोय, त्यात थोडा वेळ जाऊ शकतो. सो पॉज घेऊन जर प्रसादने वाचलं तर जास्त बरं होईल. प्रसाद, क्वेश्चन असा आहे सर, द ॲव्हरेज ऑफ 30 नंबर इज 36. ओके, सो एक मिनिट, म्हणजे मी माझ्या पद्धतीने करतो. चल बढिया. द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 14 नंबर्स इज 40. ओके, फर्स्ट 14 नंबर इज 40. ओके, And the average of last 14 number is 24. ओके, ओके, If 15th number is thrice of 16th number, ओके, बरं ठीक आहे, हरकत नाही. then 16th number is. ओके, सो माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालंय 46. मी आता प्रसादला विचारतो की एकदा त्याने बघावं की नक्की मी काय प्रोसिजर केली आहे. नंबर ऑफ स्टेप्स जास्त आपण वापरलं नाही आहेत. कॅल्क्युलेशन करावं लागलं मित्रांनो. ॲव्हरेजमध्ये बऱ्याच ठिकाणी कॅल्क्युलेशन करावं लागतं, बरेच ठिकाणं आपण कॅल्क्युलेशनला टाळू शकतोय, पण सध्या तरी कॅल्क्युलेशन करावं लागणार होतं. सो मी जे काही केलं आहे ते प्रसादला कितपत कळालं आहे, किंवा जर असेल तर डाऊट तरी नक्की काय आपण हे बघणार आहे. प्रसादला विचारूया. प्रसाद, सर मला स्टार्टिंगचं तर कळालं आहे, बट नंतर जो आहे तुम्ही जो सॉल्व्ह केलं इथे ते डिवाइड बाय 4 केलं, त्याचा डाऊट आहे मला. ओके, तुला स्टार्टिंगचं काय काय कळालंय प्लीज आपल्या ऑडियन्सला तू नक्की सांग. तर स्टार्टिंगला सर आपल्याकडे जे दिलं होतं की 30 नंबरचा ॲव्हरेज 36 आहे. तर आपण जेव्हा इंटू करतो आपल्याला ओरिजिनल व्हॅल्यू भेटते त्याची आणि टोटल मिळते. टोटल मिळते, हां. कारण की फॉर्म्युला काय मित्रांनो, सम ऑफ ऑब्झर्वेशन इज इक्वल्स टू ॲव्हरेज इंटू नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. सो आपल्याला ॲव्हरेज माहित होता 36 आहे, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 30 माहित होते. दोघांचा गुणाकार केला की त्यांची सम मिळणार होती. सम म्हणजे काय, सगळ्या नंबरची टोटल मिळणार होती. ओके, चलो. आणि हेच आपण तिघी व्हॅल्यूसाठी केले, जे आपल्याला 14:40 दिलं आहे, ज्या व्हॅल्यूज दिल्या आपल्याला. म्हणजे आपण इथे केलं, इथे केलं. पण प्रसाद मला एका प्रश्नाचं उत्तर दे की आपण हे मायनस का केलंय दोघी ठिकाणी? म्हणजे या ओरिजिनल याच्यातनं, म्हणजे मोठ्या याच्यातनं आपण हे बाकी व्हॅल्यूज मायनस का करतोय? तेच नाही कळलं सर मला एकदा. चलो, हरकत नाही. सो एकदम सोपं उत्तर आहे या प्रश्नाचं. प्रसाद, आपण काय केलंय की आपल्याकडे टोटल 30 नंबर अवेलेबल होते, त्यांचा ॲव्हरेज काय होता, 36 होता. त्यातले जे 14 नंबर आहेत ज्यांचा ॲव्हरेज 40 होता ते चाललेत. ओके, असं आपण समजूया की ते चाललेत, आणि शेवटचे 14 ते पण चाललेत. मग उरले किती? 14 दुने 28. नंबर किती होते आपल्याकडे? 30. म्हणजे 2 नंबर आपल्याकडे उरलेत. तो कोणते नंबर आहेत? 15 आणि 16. जे त्यांनी मेन्शन करून ठेवलंय की 15 आणि 16 हे ते 2 नंबर आहेत. आणि त्या 2 नंबरबद्दल स्पेशालिटी सांगितली होती की जो 15वा नंबर आहे, जो 15th नंबर आहे, तो काय असणार आहे? थ्राईस असणार आहे. कोणाच्या? जो 16th नंबर आहे त्याच्या. सो रेशो काय असणार आहे? 3:1. म्हणजे काय, ज्यावेळेस मी टोटलमधून हे 14 आणि ते तिकडचे 14, म्हणजे स्टार्टिंगचे 14 शेवटचे 14 काढून टाकले, मधले 2 नंबर माझ्याकडे उरले होते, आणि ते मधल्या 2 नंबरचे मला इथे टोटल मिळाली. मी त्यासाठी काय केलं, टोटल नंबरमधून ते 14 मायनस केले. उरलेले नंबर म्हणजे त्या 2 नंबरबद्दलची आयडिया कळाली. त्यांचा रेशो मला इथे दिसतच होता, मला लिहायची गरज वाटली नाही. सो तो रेशो होता 3:1. म्हणजे आपण कन्सिडर करू 3 आणि 1 4 होतात.
आणि मी त्या 184ला म्हणजे ह्या 2 नंबरच्या टोटलला त्याच्या रेशो टोटलने डिवाइड केलं म्हणजे मला एक रेशो व्हॅल्यू मिळाली. एक रेशो व्हॅल्यू काय मिळाली? 46. मला नंबर कोणता शोधायचा होता प्रसाद आपल्याला नंबर शोधायचा होता 16वा आणि 16वा नंबर माझ्यासाठी बाय डिफॉल्ट 1 होता आणि 1ची व्हॅल्यू 46च होती. तर मला ती रेडिली अवेलेबल झाली. अशा पद्धतीने आपण ह्या प्रश्नालाही सोडवलंय. प्रसाद व्यवस्थित कळालंय? हो सर, एकदम छान पद्धतीने कळालं. चलो बढिया. सो आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. क्वेश्चन नंबर 4 बघा एकदा. प्रसाद तू मला एक आयडिया देऊ शकतोस की हा क्वेश्चन कोणत्या व्हरायटीचा आहे? सर हा ॲलिगेशन मिक्सरचा असू शकतो. व्हेरी गुड. हा ॲलिगेशन मिक्सरचाच प्रश्न आहे मित्रांनो. आणि ॲलिगेशन मिक्सर म्हणजे काय असतं प्रसाद सांगतोय? ॲलिगेशन मिक्सर म्हणजे काय असतं? सर मिक्सर म्हणजे असं की आपण जेव्हा 2 और मोर दॅन कोणत्या गोष्टी मिक्स करतो त्याला आपण मिक्सर म्हणतो. आणि ॲलिगेशन त्याचा रूल आहे त्याला. सो ॲलिगेशन हा तो रूल आहे ज्यामध्ये आपण काय करतोय की 2 किंवा 2पेक्षा जास्त व्हरायटीजला मिक्स करण्यासाठी त्यांना काय क्वांटिटीमध्ये घेतलं पाहिजे हा डिसाईड करण्यासाठी जो रूल वापरला जातो, हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी जो रूल वापरला जातो त्याला आपण ॲलिगेशन म्हणतो. आणि या ॲलिगेशनमध्ये व्हरायटीज खूप बघायला मिळतात मित्रांनो. हे जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर हा बँक पीओ, बँक क्लर्क किंवा आरआरबी पीओ, आरआरबी क्लर्क अशा सगळ्या एक्झामसाठी महत्त्वाचा आहे. ॲलिगेशन मिक्सर हा त्यातला महत्त्वाचा पार्ट असतो. मिक्सर ॲलिगेशन नक्की विचारलं जातं आणि हाही प्रश्न तितकाच इम्पॉर्टंट आहे. तर व्यवस्थित बघा आपण करतोय तरी काय. सो मी प्रसादला विनंती करतो, प्रसाद तू हा प्रश्न एकदा व्यवस्थित वाचशील तर मग मी सोडवायला सुरुवात करतो. ठीक आहे. क्वेश्चन असा आहे सर, इन 2 कंटेनर्स देर इज अ मिक्सचर ऑफ हनी अँड वॉटर. द रेशो ऑफ हनी अँड वॉटर इन दीज कंटेनर्स इज 13:8 and 11:3 respectively. ओके. सो 13 आणि in what ratio should these mixtures be mixed so that the ratio of honey and water in the new container becomes 5:2? ओके. सो मी माझ्या पद्धतीने सोडवतोय. प्रसादला लक्ष देण्यासाठी सांगतोय की प्रसाद तू व्यवस्थित लक्ष दे म्हणजे तुला ऑडियन्सला सांगता येईल की मी काय केलंय. सो प्रसाद आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ए असणार आहे 3:4. तर प्रसाद नक्की तुला काय काय कळालंय आणि जर काय डाऊट असतील तर ते काय आहेत मला एकदा तू व्यवस्थित क्लिअर करशील किंवा आपल्या ऑडियन्सला सांग. जर ऑडियन्सला कळालं नसेल तर मी काय केलं हे ऑडियन्सला एक्सप्लेन करण्याचं काम मी प्रसादवर सोडतोय. प्रसाद सर नक्कीच मला कळालं, पूर्ण कळालं आहे. ओके. तर आपण काय केलं, आता हे जे 13 आहे आपल्याकडे जो रेशो आहे ऑलरेडी 13:8. आता हे 13 आपण वॉटर आणि हनी आहे तर आपण फक्त हनीसाठी घेतलं आहे. हे जे पण आपण केलं हे फक्त हनीचे रिलेटेड केलं आपण. आणि आपण काय केलं की हे टोटल मिक्सर आहे आणि हे त्याच्यातला हनीचा पार्ट आहे, हनी त्याच्यातला पार्ट आहे. आणि सेम इकडे पण आपण तेच केलं. आणि आपण काय केलं, आपल्याकडे जो आपल्याला पाहिजे होतं 5:2. मग आपल्याला हे जे 5 आहे ह्या टोटलमधनं काढलं आपण. हे टोटल 7 आहे आणि 5 आहे. तर आपण त्यांना ॲलिगेशन मिक्सरमध्ये आपण मायनस करतो, आपण क्रॉस मायनस करतो. त्याच्याने आपल्याला हे वाला मिळालं आहे. आणि जेव्हा आपण हे तुम्ही केलं आहे ते 2:3 आहे. पण जेव्हा 2:3 म्हणतो आहे पण ज्याच्या खाली जी व्हॅल्यू असते ते त्याची नसते. त्याच्यामुळे हे आपण इकडे घेऊन जातो आणि आपलं व्हॅल्यू 3:4 येतं. व्हेरी गुड प्रसाद. पण मला एका प्रश्नाचं उत्तर दे प्रसाद की इथे ज्यावेळेस आपण हे सगळं लिहत गेलो त्यावेळेस हनी म्हणजे मी फक्त 13 लिहायला पाहिजे होतं आणि 13ला डिवाइड बाय 8 लिहायला काय हरकत होती? 13ला डिवाइड बाय 8 कारण की 13:8 रेशो होता. मी 13 डिवाइड बाय 8 का नाही लिहिलाय? सर जो 8 आहे तो वॉटरचा कंटेंट आहे फक्त. आणि आपल्याला टोटल पाहिजे, टोटल अमाऊंटमधनं आपल्याला हनी पाहिजे. व्हेरी गुड. सो आपण काय करतोय मित्रांनो, आपण इथे हनी बद्दल बोलतोय. ओके. सो ह्या हनी बद्दल बोलायचंय तर हनीचा पार्ट 13 आहे आउट ऑफ टोटल पार्ट. कारण की त्या मिक्सर मध्ये हनी तर होतं, वॉटरही होतं. म्हणजे टोटल पैकी हनी किती आहे आपल्याला याच्याबद्दल बोलायचं आहे. आणि आपण प्रत्येक ठिकाणी त्या हनी बद्दलच बोललो. क्रॉसमध्ये त्यांची मायनस केली. क्रॉसमध्ये मायनस केली म्हणजे काय केलंय? सो 11 डिवाइड बाय 5 डिवाइड बाय 7 वजा 11 डिवाइड बाय 4 म्हणूया. ओके. आणि इकडे पण तसंच या दोघांची वजाबाकी केली. वजाबाकी सगळ्यांना करता येत असेल, जर करता येत नसेल तर मी एखादी करून दाखवतो. 5 डिवाइड बाय 7 मायनस 11 डिवाइड बाय 14 असं घ्या हवं तर. सो आपण इथे मुळातच आन्सर मायनस मध्ये
केसमध्ये येत नाही, हे लक्षात ठेवा ॲलिगेशनच्या रूलमध्ये. त्यामुळे तुम्ही हे ठरवायची गरज नाही की कोणाला कुठे लिहायचं, पण मी व्यवस्थितच लिहितोय. इथे 7 दुणे 14 मी LCM घेतला, सो इथे 11 आला, 5 दुणे 10 आला, दोघांचा डिनॉमिनेटर सारखा होता म्हणून आन्सर आलं 1/14. आणि या दोघांची वजाबाकी करून क्रॉसमध्ये त्यांची वजाबाकी मी इथे लिहिली, तेच सेम मी इथे केलंय. नंतर त्यांचा रेशो शोधण्यासाठी डिनॉमिनेटर चालत नाही मित्रांनो, रेशोमध्ये डिनॉमिनेटर नाही चालत. सो मला 1/14 नंतर मी 7 ने डिवाइड केलं, 7 दुणे 14, 7 त्रिक 21. नंतर डिनॉमिनेटर नको होता म्हणून फक्त मी क्रॉस केलं, 3 ला इकडे मल्टिप्लाय केलं, 2 ला इकडे मल्टिप्लाय केलं आणि अशा पद्धतीने आपल्याला तो रेशो मिळालाय. ओके, सो मी प्रसादला एक अजून छोटासा प्रश्न विचारतो की जसं मी इथे हनीला घेऊन क्वेश्चनला बनवलंय, वॉटरला घेऊन बनवता आलं असतं का? म्हणजे मी जसं 11 इथे मी 13 डिवाइड बाय 21 लिहिलाय, मी 8 डिवाइड बाय 21 घेऊन या प्रश्नाला सोडवू शकत होतो का? आणि उत्तर हेच आलं असतं का? हो सर, सेम आन्सर आला असता. व्हेरी गुड. कारण की तुम्ही हनी घ्या किंवा वॉटर घ्या, कुठला तरी एक कंटेंट, पण सगळ्यांसाठी तो सारखा असणं गरजेचं आहे. जर तो सगळ्यांसाठी सारखा असेल तरच आपले ते उत्तर बरोबर येतात. त्यामुळे कोणता कंटेंट घेता हे महत्वाचं नाही, पण सारखा कंटेंट सगळीकडे घेणं हे नक्की तिथे महत्वाचं असतं. ओके, चलो प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न प्रसाद. येस सर. ओके, चलो बढिया. सो मला एकदा ओव्हरव्ह्यू घेऊन सांग की हा प्रश्न कुठल्या व्हरायटीमध्ये दिसतोय बरं? सर हा पार्टनरशिप बेस्ड क्वेश्चन आहे. व्हेरी गुड. चलो, सगळ्यात महत्त्वाचं काय मित्रांनो, बघा, ज्यावेळेस तुम्ही एक्झाम्समध्ये जातात, एक्झाम सेंटरला असतात, त्यावेळेस आपल्याला बराच वेळ लागून जातो, यार हा क्वेश्चन आहे तरी कुठल्या व्हरायटीचा. कारण की जोपर्यंत तुम्हाला ती व्हरायटी कळत नाही, म्हणजे एखादा समोरचा माणूस माझ्या समोर आलाय तर त्याला हिंदी बोलता येतं, इंग्लिश बोलता येतं, चायनीज बोलतो किंवा जापानीज बोलतो, कुठली भाषा बोलतो, जोपर्यंत मला हे माहीत नाही तोपर्यंत मी कन्व्हर्सेशन चांगलं चालू करू शकत नाही. आणि कन्व्हर्सेशन हे चांगलं असणं गरजेचं आहे, तरच ती बॉन्डिंग होते. क्वेश्चन सोबतही तसंच आहे. क्वेश्चन सोडवत असताना सगळ्यात पहिले तुम्हाला हे आयडेंटिफाय करणं आहे की क्वेश्चन नक्की आहे तरी कुठल्या व्हरायटीचा. एकदा ती व्हरायटी कळाली की आपल्याला एक कॉन्फिडन्स आतूनच येतो, कारण की आपल्याला माहित असतं हा टॉपिक आपल्याला खूप चांगला येतोय, म्हणजे आपण इथे अडकणार नाहीये. म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये ज्या गोष्टीची सगळ्यात जास्त गरज असते ती गोष्ट असते कॉन्फिडन्स. तो कॉन्फिडन्स तुम्हाला प्रश्न बघितला येऊन जातो आणि हा कॉन्फिडन्स येणं गरजेचं आहे, तर तुम्हाला ते प्रश्न खूप इझिली सोडवता येतील. सो प्रसादला मी परत एकदा सांगतोय की हा प्रश्न त्याने माझ्यासाठी वाचावा, म्हणजे मी पॅरलली सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल. प्रसाद. ओके सर, द क्वेश्चन असा आहे, A and B started a business with investment in the ratio of 7:9 respectively. A invested for 20 months and B invested for 4 more months than A. If total profit earned by them is 6141, then what is the share of A in the profit? माझ्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 2415. ओके, मी प्रसादला विचारतोय की आता इथे काय काय प्रॉब्लेम्स त्याला बघायला मिळाले किंवा काही प्रॉब्लेम आलेच नाहीये. जर आले असतील तर नक्की काय, त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे सोल्युशन मी देतोय. प्रसाद, काय काय कळालंय आणि काय नाही कळालं तुला? सर मला स्टार्टिंगचं तर कळालं आहे की हां, आपले जे रेशो आहेत आपल्याला 7:9, आता ते रिप्रेझेंट करतं एका व्हॅल्यूला. सो डायरेक्ट व्हॅल्यू नाही आहे, तो आपल्याला डायरेक्टली दिला नाही आहे, तो मग 7 त्या व्हॅल्यूला रिप्रेझेंट करतो आहे आणि त्यांनी 20 मंथसाठी केलं आहे एनी. तर म्हणजे ही आपली इन्व्हेस्टमेंट होती आणि हा काय होता, ड्युरेशन होता. ओके, सो इन्व्हेस्टमेंट इंटू ड्युरेशन म्हणजे काय असतं प्रसाद? एक्सपेंडिचर, पूर्ण एक्सपेंडिचर किंवा शेअर ऑफ प्रॉफिट म्हणूया आपण. ओके, तो हा काय असणार आहे आपल्यासाठी? शेअर ऑफ प्रॉफिट असणार आहे. इन्व्हेस्टमेंट इंटू ड्युरेशन म्हणजे त्याने केलेला टोटल खर्च त्या एखाद्या गोष्टीवर किंवा इन्व्हेस्ट केलेले पैसे हेच तुम्हाला परत एकदा प्रॉफिट मिळवून देणार आहेत आणि यालाच म्हटलं जातं शेअर ऑफ प्रॉफिट. सो मी इथे शेअर ऑफ प्रॉफिट ए चा शोधला गुणाकार करून, शेअर ऑफ प्रॉफिट बी चा शोधला गुणाकार करून. प्रसाद, पुढे काय केलंय मी, तुला कळत आहे? येस सर. ओके, मग आता आपल्याला जो रेशो भेटला आहे 35:54 जो रेशो भेटला आहे, आपण त्यांची ॲडिशन केली. का केली?
सर कारण टोटल प्रॉफिट दिलं आपल्याला इन दी Very good. एंडमध्ये. कारण की आपल्याकडे टोटल प्रॉफिट आहे तर टोटल शेअर असायला पाहिजे की टोटल Yes. शेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टोटल प्रॉफिट. ओके देन सो मग जेव्हा आपण ते टोटल जे शेअर आहे आपलं त्याला आपण केलं आपण ते 69 आलं Okay. आणि मग आपण तो जो टोटल प्रॉफिट आहे त्याच्यातनं आपण त्याला डिवाइड केलं त्याने आपल्याला एक शेअरची व्हॅल्यू भेटली. मग आपण ती एक शेअरची व्हॅल्यू आपल्याला एक शेअरची व्हॅल्यू असणार आहे 69. ओके हे डिवाइड करत असताना प्रसाद इतकं मोठं डिवाइड होतं मी काहीही न करता डायरेक्टली 69 कसं ॲझ्युम केलं असेल बरं काय वाटतंय तुला? सर 9च्या टेबलमध्ये एंडमध्ये 9 येतो म्हणजे 9 ला 9 ची मल्टिप्लाय केल्यावर 1 येतो म्हणजे माझं पहिलं प्रिडिक्शन हे होतं. दुसरं प्रिडिक्शन हे 69च आहे कशावरून 19 का नव्हतं 69च कशावरून? सर 8च्या टेबलमध्ये पण 9मध्ये 8 8 64 येतो तो 8 6 जा किती होतात 8 6 48 होतात. ओके 8 6 जा 48 होतात 8 7 जा किती होतात 56 होतात. पण कॅरी पण येणार असतो ना आपल्याकडे कॅरी येणार असतो म्हणजे व्हॅल्यू त्यापेक्षा मोठी बनणार असते तो मला कमी वाली व्हॅल्यू लागते त्यामुळे मी ते कुठेतरी अप्रॉक्सिमेट बसवायचा प्रयत्न केला आणि मी एक अंदाजानेच आन्सर बनवायचा प्रयत्न केला त्यावेळेस ते 69 मला कुठेतरी मॅच होताना दिसलं. हे लक्षात ठेवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जेवढं तुमचं कॅल्क्युलेशनवर हात असला पाहिजे ना तेवढंच ॲझम्पशन्सवर पण असला पाहिजे कारण की प्रत्येक ठिकाणी कॅल्क्युलेशन करत बसलात तर स्पर्धा परीक्षांचा वेळ काय तुम्हाला पुरायचा नाही मित्रांनो. जर तुम्हाला ॲझम्पशन्स करता येत असतील आणि ॲझम्पशन मध्ये इतकं परफेक्शन असेल की तुमची कॉन्फिडन्स लेवल एका वेगळ्याच हाय पोझिशनला असली पाहिजे की नाही मी जे केलंय ते बरोबरच आहे कारण की आजम पण त्यासाठी प्रॅक्टिस गरजेची मित्रांनो. जितकी प्रॅक्टिस कराल तितके ॲझम्पशन्स तुमचे पक्के होतील. जसं माझं आहे म्हणजे ह्या पद्धतीने मी तर जे केलंय मी 100% सांगू शकतो की हे चुकणार नाहीच आहे. इतकं तुम्हाला परफेक्शन असलं पाहिजे पण त्यासाठी प्रॅक्टिस आणि प्रयत्न चांगले असले पाहिजे. सो मला एका शेअरची व्हॅल्यू मिळाली आणि एका शेअरची व्हॅल्यू मी काय केली ए सोबत गुणली. ए सोबत म्हणजे एचा शेअर शोधायला सांगितलं आणि एचा शेअर माझ्यासाठी 35 होता. बरं मी काहीही न गुंतता डायरेक्ट उत्तर का दिलं प्रसाद किंवा का बरं दिलं असेल कारण की मी गुणाकार केलाच नाही तरी मी उत्तर सांगून दिलं की हे उत्तर आहे म्हणजे हे प्रिस्क्रिप्टेड तर नाहीये. नाही सर नाही कोणी चीट तर दाखवत नाही आपल्याला इथं नाही सर नाही ना म्हणजे कोणी हिंट देत नाहीये तरी मला उत्तर कसं मिळालंय डायरेक्टली हे उत्तर कसं मिळालं? सर आपल्याकडे आपण जेव्हा 9 आपण 9 जो आहे 45 येतो शेवटी 5 यायला पाहिजे इथे कुठेच दुसरीकडे 5 नाही त्याच्यामुळे आपण लकी ड्रॉ क्वेश्चन असतात मित्रांनो. बघा इथे लकी ड्रॉ माझाही लागलाय होऊ शकतं की तुमचाही लागेल. स्टाफ सिलेक्शनच्या बऱ्याच एक्झाम्स मध्ये नन ऑफ दिस ऑप्शन नसतो किंवा इतर काही एक्झाम्स असतील जिथे तुम्ही नन ऑफ दिस ऑप्शन बघणार नाहीयेत त्यावेळी ही रिस्क घ्यायला काहीच हरकत नाही आणि मी ही रिस्क घेतली आणि परफेक्ट होती. 9×5=45 9×5=45 होतात मित्रांनो आणि 45 म्हणजे एंडिंग विथ 5 वाला एकच ऑप्शन दिसला त्यामुळे मला तेही कष्ट करावेसे वाटले नाही. खरं तर IBPS असो किंवा इतर काही एक्झाम्स आहेत तुमची ही परीक्षा पण ते बघायला बघतात की तुम्ही किती स्मार्ट दिलेल्या सिच्युएशनला कसं हँडल करताय. सिच्युएशनमध्ये तुम्हाला ऑब्जेक्शनमध्ये काही नाही आहे म्हणजे काय एखादी निवडणूक तुम्ही लढवतायत माना की एखादी निवडणूक तुम्ही लढवताय आणि तुम्हाला ऑब्जेक्शन घेणारच कोणी नाही आहे बिनविरोध तुमच्यासाठी आहे तरी तुम्ही प्रचार करत जर फिरत असाल तर तुम्ही पेट्रोलही वाया घालवतायत लोकांचे आणि तुमच्या पैशांची नासाडी करतायत. सो इथे प्रचार करायची गरजच नाही ना. जर तुम्ही बिनविरोध आहात तर तुम्हाला ऑलरेडी लोकांनी निवडलंच आहे तरी तुम्ही लोकांना जाऊन बळबळ सांगताय की आम्ही हे करून ते करू लोक काय म्हणतील आओ सर आम्हाला माहित आहे तुम्ही करा तुमच्या पद्धतीने आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे म्हणजे हा प्रचाराचा जो बाकीचा जो भापट पसार आहे तो करण्याची गरज नाही आहे. सेम तसंच इथे आपल्याला प्री डिफाईन्ड असतं IBPS तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला तीच परीक्षा घ्यायची त्यांना की तुमचं स्मार्टनेस चेक करायचं आहे त्यावेळी तुम्ही तो स्मार्टनेस दाखवून देणं कुठेतरी गरजेचं आहे. या प्रश्नामध्ये तो दाखवून देणं गरजेचं होतं. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्रसाद. येस सर ओके क्वेश्चन नंबर 6 आहे हा आणि प्रसादला मी परत एकदा विचारतो की प्रसादने सांगावं की हा प्रश्न त्याला कुठल्या व्हरायटीचा वाटतोय. प्रसाद सर हा क्वेश्चन बोट अँड स्ट्रीम रिलेटेड क्वेश्चन आहे. व्हेरी गुड. सो हा क्वेश्चन असणार आहे बोट अँड स्ट्रीमचा. तर बोट अँड स्ट्रीमचे क्वेश्चन काय वाटतं तुला प्रसाद बोट अँड स्ट्रीम कसा टॉपिक तुला म्हणजे क्लासेसमध्ये ज्यावेळेस शिकवला गेला त्यावेळेस तुला हा टॉपिक कसा वाटला होता? सर पहिले मी हा टॉपिक केलेलाच नव्हता. Okay. सो जेव्हा मी पहिल्यांदा शिकलो तेव्हा थोडेफार डिफिकल्टी झाल्या पण जेव्हा मी तुमच्याकडनं शिकलो एकदम टॉपिक क्लिअर होऊन गेला. ओके सो बढिया. सो आपण अशा पद्धतीने बोट अँड स्ट्रीमला सुद्धा खूप छान पद्धतीने काय काही टॉपिक असतात जसं हे बोट अँड स्ट्रीम झालं ट्रेंड्स झालं त्यानंतर कंपाऊंड इंटरेस्ट झालं प्रोबॅबिलिटी झालं हे असे टॉपिक आहेत जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये स्टडी करणारे मुलं जनरली ऑप्शनला टाकतात कारण की त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर नसतात त्यांना कुठेतरी त्या टॉपिकबद्दल भीती वाटायला सुरुवात होते. क्वेश्चन दिसले की ते नर्वस होतात. हा नर्वसनेस काढून टाकायचं काम तुम्ही IBC इन्स्टिट्यूटवर सोडा मित्रांनो आणि या प्रश्नालाही आपण तेवढ्याच इफिशियंटली सोडवणार आहे. सो मी प्रसादला सांगतो की त्याने प्रश्न वाचावा आणि मी तो पॅरलली सॉल्व्ह करतो. त्यानंतर प्रसादच्या अडचणी असतील तर प्रसादला एकदा नक्की विचारू आपण. प्रसाद
हे क्वेश्चन असा आहे सर, रेशो ऑफ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीम इज सेम टाईम in a same time is 2:3 respectively. If difference of speed of boat upstream and downstream is 6 meter per second, then find the speed of boat in still water. सो प्रसाद, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 15 मीटर पर सेकंड. आणि मी परत एकदा तुला विचारतो की हा प्रश्न तुला कळालाय? मी जे सोडवलंय ते नक्की कळालंय की त्यामध्ये काही डाऊट्स आहेत प्रसाद? सर एक थोडासा डाऊट आहे मला. स्टार्टिंगचं तर मला कळालं की जे डिस्टन्स असतं, आता अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम आहे, तर अपस्ट्रीम म्हणजे जे पाण्याच्या विरोधात जातं तेव्हा ते अपस्ट्रीम असतं, आणि डाऊनस्ट्रीम म्हणजे जेव्हा ते पाण्याच्या सोबत चाललंय, म्हणजे बोट आणि पाणी दोघंही सोबत वाहत असतील तर त्याला डाऊनस्ट्रीम म्हटलं जातं. आणि बोट जर पाण्याच्या विरुद्ध दिशेने चालली आहे तर त्याला अपस्ट्रीम म्हटलं जातं. तर प्रसाद, तुझं म्हणणं बरोबर आहे. मग सर मग जे डिस्टन्स आहे आणि डिस्टन्स आणि स्पीड जे आहे, डिस्टन्स आणि टाइम जो आहे ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं, म्हणून आपण त्याला ऍक्च्युअली डिस्टन्स आणि स्पीड हे एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. ओके, सो डिस्टन्स आणि स्पीड हे दोघांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल का आहेत? कारण की इथे आपल्याला त्यांनी टाइम सेम दिलाय. ओके, सो टाइम सेम दिलाय. सो टाइम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्पीड अँड स्पीड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स टाइम. नक्की. चल परत एकदा बघूया आपण की इथे आपल्याला जे डिस्टन्स दिलं गेलं मित्रांनो. ओके, सो हे जे डिस्टन्स दिलं गेलंय, डिस्टन्स आणि स्पीडचं रिलेशन आहे तरी कसं? ओके, जर टाइम कॉन्स्टंट असेल, आपण एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया. ओके, एक छोटंसं एक्झाम्पल, त्या एक्झाम्पल थ्रू तुम्हाला मी सगळ्या गोष्टी क्लिअर करेल आणि तुम्हाला अजून काही सरप्राइजेस मिळणार आहेत. सो सगळ्यात पहिले, जर टाइम कॉन्स्टंट असेल, ओके, जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला 1 तास जायचंय, ओके, बोट घ्या आणि 1 तास पाण्यात जात राहा. ओके, सो जेवढा तुमचा स्पीड असेल तेवढं जास्त तुमचं डिस्टन्स असेल. सो जर टाइम कॉन्स्टंट असेल तर एक गोष्ट काय कळते आपल्याला, जर टाइम कॉन्स्टंट असेल तर स्पीड आणि डिस्टन्सचं रिलेशन काय? जेवढा स्पीड जास्त तेवढं डिस्टन्स पण जास्त. आणि प्रसाद माझ्या परीक्षेमध्ये खरा उतरलाय. मुळातच त्याला जी अडचण आली, मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं प्रसादला हा टॉपिक, आणि प्रसादने स्वतःही सांगितलं की हा टॉपिक त्याला नक्कीच चांगला क्लिअर झालाय. आणि तुमच्यासाठी हे सरप्राईज होतं की ह्या प्रश्नामध्ये मी चुकी केलेली आहे, आणि ही चुकी म्हणजे झालेली चुकी नाहीये, ही मुद्दामून केलेली चुकी आहे. जर ऑडियन्स पैकी हे कोणाला कळालं असेल तर नक्कीच तुमचा अभ्यास खूप चांगला झालाय. आणि ऑडियन्स पैकी जर नक्की कोणाला काही कळालंच नसेल की अरे काय चाललंय सर, लिहितात ते बरोबर आहे, तुम्ही फक्त ऐकत असाल, तर तुम्ही मुळातच असे फक्त व्हिडिओ बघून काय होणार नाही, तुम्हाला करावं लागणार आहे. आणि कन्सेप्च्युअली तुम्ही कुठेतरी रॉंग होतात. मी इथे जी चुकी केली होती, जर कोणी आयडेंटिफाय केली असेल तर ती माझ्या मते प्रसादला आयडेंटिफाय नक्कीच झाली, कारण की तो ह्या क्वेश्चन मध्ये इथे काहीतरी अडल्यासारखं बोलतोय. कारण की हे गोष्ट आणि त्यांनी बोलूनही दाखवली की डिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय असतं, स्पीड. जसं मी आता एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सांगितलं की जर टाइम कॉन्स्टंट असेल, 2 व्हेकल आहेत, त्यांना टाइम कॉन्स्टंट दिला, म्हणजे 2 व्हेकल, एक सायकलवाला आहे आणि एक गाडीवाला आहे. ओके, सो एक बायसिकल घेऊन निघालाय आणि एक जो आहे तो म्हणूया आपण की त्याच्याकडे एक बाईक आहे फक्त. ओके, सो ह्या दोघांना मी सांगितलं की 1 तासात तुम्ही किती जाऊ शकताय, दोघांना 1 तास दिला आणि पळा सांगितलं तर बाईकवाला जो आहे तो जास्त रेस करून जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करू शकतो. सो त्याचा स्पीड जास्त तर डिस्टन्स पण जास्त होतं. आणि जो बायसिकलवाला आहे, जो सायकलवाला आहे, त्याचा स्पीड कमी होता म्हणून तो डिस्टन्स पण कमी करू शकला. सो स्पीड आणि डिस्टन्स हे एकमेकांचे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात, आणि एक्झॅक्टली ती चुकी इथे मी करून ठेवली होती. जर आपल्याला अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम या दोघांचं डिस्टन्स माहित असेल आणि ते जर 2:3 असेल तर स्पीड पण काय असायला पाहिजे मित्रांनो, 2:3. प्रसादला हे मे बी आयडेंटिफाय झालेलं होतं. सो मला इथे 2:3 हा त्यांच्यातलं स्पीडचं रिलेशन कळतंय. परत एकदा बाकी कॅल्क्युलेशन बरोबर आहे, उत्तरही बरोबर आहे, फक्त इथे कन्सेप्च्युअल जी चुकी होती ती आयडेंटिफाय होणं गरजेचं होतं. या दोघांमध्ये स्पीडमध्ये 1चा गॅप आहे आणि त्यांनी सांगूनही ठेवलंय डिफरन्स ऑफ स्पीड ऑफ बोट
अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम म्हणजे अपस्ट्रीम मधला स्पीड डाऊनस्ट्रीम मधला स्पीड या दोघांमधला स्पीडचा जो डिफरन्स आहे इथे रेशोमध्ये 1 दिसतोय आणि ऍक्च्युअली तो 6 आहे. म्हणजे एकाची व्हॅल्यू जर मला 6 मिळते तर जर माझी एकाची व्हॅल्यू 6 असेल तर 2 म्हणजे माझ्यासाठी 6 दुने 12 होतात, 6 त्रिक इकडे 18 होतात. या दोघांची ऍडिशन करून डिवाइड बाय 2 का केलंय प्रसाद? एक प्रश्न परत एकदा की डिवाइड बाय 2 का केले? दोघांचे ऍडिशन अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम दोघांचे ऍडिशन करून आपण डिवाइड बाय 2 का करतो? नाही सर, तुम्ही एकदा मला सांगा ना. ओके चला हरकत नाही. मे बी प्रसाद थोडा कन्फ्यूज झाला असेल की इथे काय सांगतायत, देन फाइंड आउट द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. सो स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटरला आपण एक्स म्हणतो की वाय म्हणतो प्रसाद? सर एक्स म्हणतो आपण. व्हेरी गुड. सो वाय काय असतो? सर बाय स्ट्रीमची जी स्पीड आहे ती असते. ओके म्हणजे पाण्याचा म्हणा किंवा स्ट्रीमचा स्पीड जे असते ना त्याला वाय म्हटलं जातं. आणि प्रसाद तुम्हाला सांगू शकतो की एक्स शोधण्याचा काही फॉर्म्युला आहे का आपल्याकडे? पर्टिक्युलरली एक्स शोधण्याचा काही फॉर्म्युला आहे? सर अपस्ट्रीम प्लस डाऊनस्ट्रीम डिवाइड बाय 2 करतो. व्हेरी गुड. सो हाच आपला फॉर्म्युला आहे एक्स शोधण्याचा. म्हणजे आपण बोटचा स्पीड इन स्टील वॉटर शोधू शकतो. त्यासाठी आपल्याला डाऊनस्ट्रीम प्लस अपस्ट्रीम डिवाइड बाय 2 करावं लागतं. आणि वाय शोधण्यासाठी प्रसाद कुठला फॉर्म्युला आहे? सर अपस्ट्रीम मायनस डाऊनस्ट्रीम करतो. व्हेरी गुड. अपस्ट्रीम मायनस डाऊनस्ट्रीम डिवाइड बाय 2 केलं की आपल्याला वाय मिळतो. आणि सध्या तरी आपल्याला एक शोधायला सांगितला होता म्हणून मी अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम डिवाइड बाय 2 करून टाकलं आणि आपलं उत्तर ते 15 मीटर पर सेकंड. पण इथे जी चुकी झाली होती मित्रांनो, ही चुकी तुम्हाला म्हणजे खूप महागात पडू शकत होती. जर इथे लकीली क्वेश्चनचं आन्सर आपल्याला करेक्ट मिळालं, पण जर असा वेगळा कुठला तरी प्रश्न असता ज्याच्यामध्ये यावरच काहीतरी पार्ट डिपेंड असतात तर नक्कीच तुम्ही चुकले असतात आणि ही चुकी आपल्याला नक्कीच खूप जास्त महागात पडली असती. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलंच आहे. ते एक्झाम्पल परत एकदा तुम्ही रिवाइंड करून व्यवस्थित ऐका म्हणजे तुम्हाला ते कळेल कन्सेप्ट काय, कन्सेप्टवर होल्ड ठेवणं गरजेचं असतं. आणि व्हिडिओजमध्ये बऱ्याच वेळा टीचर्सकडनं चुकाही होतात पण ते आपल्याला कधी आयडेंटिफाय पण होत नाही आणि आपण ह्याच चुका घेऊन परीक्षेमध्ये जातो आणि फेल होण्याचं हे एक मोठं कारण असतं. तर या कारणाकडे तुम्ही तितकंच बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. सो अवेअर होऊन व्हिडिओ बघा आणि या अवेअरनेससाठी म्हणून ही छोटीशी चुकी. आणि ही तुम्हाला आयडेंटिफाय झाली असेल तर तुमचं अभिनंदन. आणि जर आयडेंटिफाय झाली नसेल तर नक्की तुम्ही परत एकदा अवेअर होऊन व्हिडिओ बघा, ही सगळ्यांना विनंती. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्रसाद. ओके पुढचा प्रश्न काय वाटतोय प्रसाद, काय नक्की? सर अप्रॉक्सिमेशनचा क्वेश्चन आहे आपल्याकडे. ओके अप्रॉक्सिमेशनचा प्रश्न आहे. बरं या प्रश्नाला कसं सोडवतात? म्हणजे आता जनरली तू या अगोदर ज्यावेळेस IBC इन्स्टिट्यूट जॉईन केलेलं नव्हतं त्यावेळेस तू ह्या प्रश्नाला कसं डील करायचा? सर मग मी जेव्हा नव्हतो केलं तर मी अप्रॉक्सिमेशन जे आहे ते मी डायरेक्टली पॉईंट सोबत घेऊन सॉल्व्ह करायचो. आणि मी डायरेक्टली म्हणजे एकाखाली एक लावून मायनस करायचो. ओके सो 2 महत्त्वाचे रूल मित्रांनो, 2 महत्त्वाचे रूल तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण अप्रॉक्सिमेशनचे क्वेश्चन बघतोय त्यावेळेस अप्रॉक्सिमेशनच्या क्वेश्चनमध्ये पॉईंट नंतरच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या अपेक्षित नाही आहेत की तुम्ही घ्याव्या. ओके सो ह्या व्हॅल्यूज घेणं अपेक्षित नसतं. सो आपल्याला काय करावं लागतं, पॉईंट नंतर जर 5 किंवा 5 पेक्षा मोठा डिजिट असेल ओके तर आपल्याला पुढचा नंबर कन्सिडर करावा लागतो. आणि 5 पेक्षा छोटा डिजिट असेल पॉईंट नंतर 5 पेक्षा छोटा डिजिट असेल तर आपल्याला तोच नंबर किंवा अलीकडचा नंबरही कन्सिडर करता येतो. इट डिपेंड्स ऑन युअर स्ट्रॅटेजीज अँड द गिवन ऑप्शन्स. ओके जर एकमेकांचे जे ऑप्शन दिलेले आहेत ते एकमेकांपेक्षा जर दूर असतील तर तुम्ही ती रिस्कही घेऊ शकतात. इतर वेळी ती रिस्क घ्यायची गरज नाही. नंबरला जास्त तुम्ही चेंज करू नका. सध्या तरी जो प्रश्न माझ्यासाठी इथे दिसतोय त्या प्रश्नाला मी एकदा परत इथे लिहितो. सो आन्सर आणि मी अप्रॉक्सिमेशन करून लिहितोय. मित्रांनो तुम्ही बघा 664.10 आहे तर काय लिहिलं पाहिजे प्रसाद? सर 664 आपण डायरेक्ट लिहू शकतो. पुढचे प्रश्न मला सांगू शकतो की मी काय काय लिहिणार? येस सर. हां 892 ओके प्लस 912 ओके मायनस 626. ओके इथे 626 काय घेतोय प्रसाद आपण? सर ते 5 पेक्षा जास्त असल्यामुळे पॉईंट नंतरचा जो डिजिट आहे तो 5 पेक्षा मोठा आहे म्हणून आपल्याला ते करावंच लागलं. त्यानंतर प्लस आपण क्वेश्चन मागच्या एक्स घेऊन टाकू. 12x करून टाकू आपण त्याला. 12x डायरेक्टली असं घेतलं तर चालणार आहे? हां सर चालणार आहे. चालणार आहे. का बरं चालणार आहे? कारण की खरं तर बोर्डमासच्या हिशोबानुसार बोर्डमास हा एक रूल आहे जो आपल्याला अप्लाय करावा लागतो ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेशन्स करतो. आणि बोर्डमासनुसार सगळ्यात पहिले तर मल्टिप्लायच करावं लागतं. आपण ॲडिशन सबट्रॅक्शन नंतर करतो. सो मल्टिप्लाय केलंय पण मल्टिप्लाय करत असताना एक्स जर आपला फाइंडिंग फॅक्टर असेल किंवा तो मिळत नसेल तर 12x लिहिणं म्हणजे पण मल्टिप्लाय करणंच असतं. सो झालेला आहे तो मल्टिप्लाय आणि इज इक्वल्स टू काय लिहायचंय प्रसाद? इज इक्वल टू 131 लिहू सर. ओके चालेल 131. मी इथे 131 लिहितोय. आता प्रश्न उरलाय कॅल्क्युलेशनचा. तर आपण जनरली काय करतो, नॉर्मल कुठलाही विद्यार्थी ज्याला पुढच्या परीक्षेला जाऊन बसायचंय
त्याच्या पुढच्या परीक्षेला जाऊन बसायचं आहे, त्याने ठरवलेलं आहे की IBPSला आपण थोडं दानधर्म करायचं आहे, तर ते लोक काय करतात जनरली हे प्रश्न नॉर्मल वेने सोडवतात, म्हणजे एका खाली एक लिहिणार आहे ना, म्हणजे याच्यामध्ये फायदा IBPSचा नक्कीच आहे, कारण की तुम्ही परत फेल होणार आहेत, परत परीक्षेला जाऊन बसणार आहेत आणि हे चक्र कधीही संपणार नाहीये. हे कंपाऊंड इंटरेस्ट सारखं असणार आहे कुठेतरी, की व्याजावर व्याज वाढत जाणार आहे. आणि IBPS ही आपली जोरदार आहे. IBPS पण दरवेळी परीक्षेची फी वाढवतंय. मग असे काही लोक असतात ज्यांनी ठरवलेलं असतं की परीक्षेची फी जोपर्यंत 10,000 होत नाही तोपर्यंत मी परीक्षा देत राहणार आणि 11,000चा आकडा पार केल्यानंतरच मी परीक्षा पास होणार. तर नक्कीच अशा लोकांनी ते नॉर्मल पद्धतीने सोडावं. पण IBCच्या विद्यार्थ्यांना नक्कीच मी हे सजेस्ट करतो, किंवा जे ऑडियन्स मला आता इथे बघतायत त्यांना सजेस्ट करतो की त्यांनी नॉर्मल पद्धतीने हे एक्झाम्पल्स कधीही करू नका. यांना सोडवण्याची सोपी पद्धत आहे, ऍट अ टाइम सॉल्व्ह करा. ओके, पण आता ऍट अ टाइम सॉल्व्ह करायचं मी तर करतोय, पण काही गोष्टी ज्या आहेत ज्या मुळातच बेसिक पासून खूप वेगळ्या शिकाव्या लागतील, त्यामध्ये खूप जास्त वेळ जाईल. आजच्या व्हिडिओचा खूप जास्त वेळ जाईल. मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल मित्रांनो. तुम्हाला तो व्हिडिओ हवा आहे की नको एवढंच सांगा, ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऍट अ टाइम कॅल्क्युलेशन कसे करायचे हे शिकवणार आहे. आणि आता तर करून दाखवतोय, पण शिकण्यासाठी म्हणून तुम्हाला तो व्हिडिओ हवा आहे की नको हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की मेन्शन करा. आणि जर तुम्हाला तो व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. म्हणजे हे नॉलेज आहे जे फक्त तुमच्या पुरतं सीमित नको, हे इतरांपर्यंत पण पोहोचायला पाहिजे. तुमच्या थ्रू जर एखाद्याचं सिलेक्शन झालं तर नक्कीच तोही म्हणेल की अरे हा माझ्या मित्राने मला तो व्हिडिओ शेअर केला होता, त्यामुळे खूप गोष्टी कळाल्यात आणि नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीचे आशीर्वाद मिळतीलच. जसे ते आशीर्वाद IBCच्या पाठी आहे, तुमच्याही पाठी असतीलच. ओके, चला तर हा प्रश्न पॅरलली कसा सॉल्व्ह करायचा मी माझ्या पद्धतीने करतोय. 4तनं 2 गेले 2 उरतात, 2 आणि 2 4 होतात, 4तनं 6 जात नाही म्हणून आपण 6चा अल्टरनेटिव्ह यूज करतो. आता हा अल्टरनेटिव्ह मेथड मी त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. सो इथपर्यंत आलं होतं, 4तनं 2 गेले 2, 2 आणि 2 4 होतात, 6चा अल्टरनेटिव्ह 4, 4 आणि 4 8 होतात. अल्टरनेटिव्ह यूज केलाय म्हणजे हा 2चा 3 झालेला आहे. त्यानंतर 6 मधनं 9 जातात, नाही जात, सो आपल्याला अल्टरनेटिव्ह यूज करायचा आहे. सो अल्टरनेटिव्ह यूज केला म्हणजे 8चा काय होतोय 9. IBCच्या स्टुडंटला नक्की कळत असेल की मी काय करतोय. ज्यांना नाही कळत आहे व्हिडिओची डिमांड करा मित्रांनो. सो इथे 6तनं कुठे गेले, 6तनं 9 गेले, हा बरोबर आहे, 7 9 जातच नाही, त्यामुळे आपण अल्टरनेटिव्ह यूज केला, तो 7 आलाय आपल्यासाठी. 7 आणि 1 8 झाला आणि 8तनं 3 गेले 5 उरतायत. ओके, सो हे झालं. त्यानंतर 6तनं 9 काय जात नाही, मग आपण अल्टरनेटिव्ह यूज करणार. 9चा अल्टरनेटिव्ह 1 आहे, तिथे येणार आहे आपल्यासाठी 6 आणि 1 7, 7 आणि 9 होतात 16 आणि तो अल्टरनेटिव्ह यूज केल्यामुळे तो 1 कॅन्सल झालाय. 16चा 6 आणि हा 6 कॅन्सल झाला म्हणजे आपल्याकडे 58 उरलंय आणि 58 तिकडे जाताना मायनसच होणार होतं. मी एकाच वेळी लिहितो 131 मायनस आणि इकडे फक्त आपल्याकडे 12x उरला होता. हा 12x उरलाय आणि यांची वजाबाकी आपण करतोय. तर इथे येत आहे 3 आणि इथे येत आहे 7, सो 1272. अप्रॉक्सिमेटली आपण 6 म्हणायला काहीच हरकत नाही. आणि प्रसाद, ह्या प्रश्नाचं उत्तर 6 असणार आहे. जे काही कॅल्क्युलेशन केलंय त्यात तुला काय अडतंय का की सगळं कळालं? एकदा आपण प्रसादला विचारू. नाही सर, नक्कीच सगळं कळालंय. Very ॲज अ IBC स्टुडंट मला हे टेक्निक ऑलरेडी माहिती आहे. चला, ज्या लोकांना माहित नाहीये मी त्यांना सांगितलेलंच आहे की तुम्हाला बोलायची गरज आहे मित्रांनो. जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत तुम्हाला काही मिळतही नाही. ओके, लहान बाळाला सुद्धा दूध हवं असेल तर त्याला रडावं लागतं. तर आपण मोठे झालोय, आपल्याला नॉलेज हवंय, तर आपल्याला ओरडावं लागणारच आहे. द्या द्या द्या, आणि तुम्हाला नक्की ते मिळेल. कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा द्या द्या द्या, म्हणजे आम्ही तुम्हाला देणार. ओके, चलो नेक्स्ट पुढच्या क्वेश्चनकडे वळूया आणि आजसाठीचा शेवटचा प्रश्न. सो ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल का बघूया आपण. सगळ्यात महत्त्वाचं परत एकदा अप्रॉक्सिमेशनच करायचं आहे. क्यूब रूट आहे 1730. आपल्याला क्यूब रूट तुम्हाला काढता आलं पाहिजे मित्रांनो. ओके, चला मी तुम्हाला आज नवीन पण एक गोष्ट देतो. क्यूब रूट काढायची मेथड मी तुम्हाला शिकवतो. सो आपल्याला इथे अप्रॉक्सिमेशन आहे मुळातच, त्यामुळे हा जो दिलेला क्यूब असणार आहे हा पण काय असणार आहे, अप्रॉक्सिमेट असणार आहे. पण मी तुम्हाला एक अंदाज बांधायला शिकवतो. मी तर आयडेंटिफाय केलेलं आहे कारण की क्यूब माझे लन आहेत. जर तुम्ही पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये कुठेतरी सर्व्हाइव्ह करायचा विचार करताय तर तुम्हाला माझं सजेशन असेल की तुम्ही कमीत कमी 30पर्यंत स्क्वेअर लर्न करा आणि 15पर्यंत क्यूब लर्न करा. कामाला येतात मित्रांनो. आणि जर तुम्ही ते नाही केले तर तुम्हाला रडावं लागणार. म्हणजे काय, रडत घडत ते गणित करावं लागणार आणि त्यामध्ये वेळ जास्त वाया जातो. तर आपण काय करूया, मी सध्या तरी तुम्हाला क्यूब करायला शिकवतोय आणि क्यूब करायला शिकवतोय. मला माहिती आहे हे 12च्या आसपास आहे. सो हा 12च्या आसपासचा क्यूब असणार आहे. 12चा क्यूब 2चा क्यूब काय येतो मित्रांनो? प्रसाद, 2चा क्यूब
व्हेरी गुड 8 म्हणजे एक वेळेस गुरु चुकू शकतो पण शिष्य चुकू शकत नाही. सो 2चा क्यूब काय येतोय 8 येतोय आणि 1चा क्यूब काय येतोय 1 येतोय. व्हेरी गुड. सो आता मधले 2 नंबर लिहायचे बाकी आहेत ते असे लिहायचे असतात 1चा स्क्वेअर इंटू 2. 1चा स्क्वेअर 1 येतो इंटू 2 येतो इंटू 3 करायचं कारण की क्यूब करतोय. सो हे 1चा क्यूब 1 इंटू 2 3 दुणे 6 आणि इथला नंबर 2चा स्क्वेअर 4 4 1 4 आणि 4 त्रिक 12 अशा पद्धतीने लिहायचा आहे. 8 जसला तसा 12चा 2 इथे 1 गेला हातच्याला आणि आपल्याला 1728 मिळालं आहे. जसं मी म्हटलं होतं की 1730चा अप्रॉक्सिमेट म्हणजे ॲक्च्युली ती अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे. ॲक्च्युअल नंबर होता 1728 आणि हा 12चा क्यूब आहे. जर तुम्हाला हा क्यूब काढायची मेथड आवडली असेल तर नक्कीच तुम्ही याच्यासाठी अजून प्रयत्न करा. वेगवेगळे नंबर्स घ्या त्याच्यामध्ये अजून तुम्ही प्रयत्न करू शकतायत. सध्या तरी मला इथे मिळालं आहे 12 अशा पद्धतीने याचा अप्रॉक्सिमेट क्यूब रूट असणार आहे 12. त्यानंतर पुढे काय वाटतं प्रसाद याला काय करावं. मी इथे लिहितोय 12. 775 करू शकतो. ओके का करायचं आहे असं 775ची डिमांड काय तुझी. सर आता आपण असं पण अप्रॉक्सिमेटली घेतोय तर मग आपल्याला 25ने डिवाइड करावं लागेल. व्हेरी गुड. ज्यावेळेस अप्रॉक्सिमेशन बद्दल आपण बोलतो त्यावेळेस आपण आपला कन्व्हिनियन्स कुठेतरी शोधत असतो आणि गिवन ऑप्शन बघत असतो की एकमेकांपेक्षा किती दूर आहे. इथे 4 नंतर 5 नाही आहे 5 नंतर डायरेक्ट 6 आहे. सो आपल्याकडे ऑप्शन्स आहेत ना ते एकमेकांपेक्षा थोडे जास्त दूर आहेत त्यामुळे आपण ही रिस्क घ्यायला तयार आहे. सो इथे मी लिहिताना 775 डिवाइड बाय काय लिहितोय 25 लिहितोय प्लस इथे 6/11 ऑफ म्हणजे मल्टिप्लाय असतो मी तो आताच कन्वर्ट करतो. काय लिहू प्रसाद 122 लिहू की काय चेंजेस करू. सर आपण 6/11ला पण चेंज करू शकतोय. नक्कीच करू शकतोय पण माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू 122 ऐवजी 121 घेणं मी प्रेफर करेल. का प्रसाद सांगू शकतोयस. हां सर 11चा स्क्वेअरच 120. व्हेरी गुड. कारण की आपल्याला ते डिवाइड करून लगेचच त्याचं नामोनिशान हम मिटा सकते है तो क्यों ना करे. सो इथे 11 आलंय त्यानंतर इथे 25ने भाग द्यायचा होता 25 त्रिक 75 आणि 25 एक 25 म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला 12 - 31 आणि हे 66 मिळालंय. आणि हा काय करू याचं प्रसाद. सर आपण 41च ओके 41 कारण की रिस्क घ्यायची नसते. जिथे गरज आहे तिथेच रिस्क घ्या जिथे गरजच नाही तिथे रिस्क घेण्याची काही गरज नाही आहे. सो आपल्याकडे सध्या तरी जे काही उरलं आहे ते मी लिहितोय 12 उरला आहे 31 उरला आहे 66 उरला आहे आणि 41 उरला आहे. याला आपण ॲट ए टाइम सॉल्व्ह करू शकतो प्रसाद. 100% आपण याला ॲट ए टाइम सॉल्व्ह करू शकतो. हे IBCच्या स्टुडंटला 100% येतं आहे. 2तनं 1 गेला 1 उरला आहे 1 आणि 6 7 होतात 7तनं 1 गेला 6 उरला आहे. त्यानंतर इथे 1 आणि 1तनं 3 काही जात नाहीत. काय करायचं 3चा अल्टरनेटिव्ह 7 येतो 7त 1 ॲड करायचा 8 अल्टरनेटिव्ह यूज केला म्हणजे इथे येणार आहे 8 झाला 8 आणि 6 किती होतात 14 14चा 4 येणार आहे 4तनं 4 गेला 0 होणार आहे 1 अल्टरनेटिव्हचा कॅन्सल होणार आहे उत्तर आलं आहे आपलं 6. अशा पद्धतीने आपण कुठलाही प्रश्न एकदम कमी स्टेप्समध्ये कमी एफर्ट घेऊन स्मार्ट पद्धतीने करू शकतो. फक्त एवढंच आहे जर तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये यश मिळवायचं असेल तर आजपर्यंत शाळांमध्ये जे काही शिकलं आहे त्याला तुम्हाला सध्या तरी छोटं बनवावं लागणार आहे. विसरायचं वगैरे नाही मित्रांनो. आपल्याला जे शिकलं आहे ते युटिलाइज करायचं आहे पण युटिलाइज करत असताना स्मार्ट पद्धती वापरा. जितकं काही तुम्हाला स्मार्टनेस वापरता येईल तितका काही स्मार्टनेस वापरा. आणि हा स्मार्टनेस शिकण्यासाठी नक्कीच काही एक्सपर्ट लोकांची मदत लागते. एक्सपर्ट लोकांची मदत घ्यायला लाजायचं नाही. आपण दरीत पडलेले असल्यावर कोणाला तरी मदतीला हाक म्हणून हाक मारायची जरी लाज वाटत असेल तर मग तुम्ही दरीत तिथेच अडकून राहणार आहे. तर दरीतनं जर बाहेर निघायचं असेल तर नक्कीच तुम्हाला मदतीचा हात मागणं गरजेचं आहे आणि तो मागायला कुठेही लाजू नका. कारण की मदत करणारे दानशूर लोक आहेत ते तेवढे बुद्धिवान आहेत. ते तुमची मदत करतील. फायनान्शियली तुम्हाला मदत करणार आहेत तुम्हाला मेंटली मदत करणार आहेत तुम्हाला प्रत्येक पद्धतीने ग्राउंड लेवलला जाऊन हाय लेवलला कुठेतरी तुम्हाला नेण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर ह्या प्रयत्नांसाठी तुम्ही एकदा त्यांच्याकडे हाक मारणं गरजेचं आहे. मदतीचा आवाहन करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल परत एकदा सांगतोय व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सध्या तरी लाईक द्या सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बार कारण की रेग्युलर व्हिडिओज येतात डेली आम्ही बनवण्याचा प्रयत्न करतो. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आमचे ब्रिलियंट स्टुडंट तुमच्यासमोर येतात आणि ह्या व्हिडिओज थ्रू आमच्या ब्रिलियंट स्टुडंटला सुद्धा आम्ही प्रमोट करतोय. त्यांचा कॅमेरा फोबिया म्हणजे जे म्हणत असतं की कॅमेरासमोर आपण घाबरतोय वगैरे हे काढायचा प्रयत्न करतोय. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा एक भाग मित्रांनो IBC इन्स्टिट्यूट थ्रू आम्ही ज्या ॲक्टिव्हिटीज घेतो त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये स्टुडंटची इन्व्हॉल्वमेंट
कुठेतरी आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये असली पाहिजे आम्ही हे बघतो. विद्यार्थ्याला ॲक्टिव्ह फेजमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो, कारण की जोपर्यंत विद्यार्थी ॲक्टिव्ह होत नाही तोपर्यंत तो त्या गोष्टीत इन्व्हॉल्व्ह होणार नाही, आणि जर तो इन्व्हॉल्व्ह झालाच नाही तर त्याच्याकडनं रिझल्ट्स पण मिळणार नाही. सो तुम्हाला काही दिवसात नवीन एक व्हिडिओ मिळणार आहे ज्यामध्ये प्रसादचं सिलेक्शन कुठल्या तरी बँकेत किंवा कुठल्या तरी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये झालेलं असणार आहे, आणि त्याचा टेस्टिमोनियल एक वेगळा आम्ही शूट करून पाठवणार आहे. आज मी तुम्हाला हे सगळं कमिटमेंट देतो ह्या गोष्टीची की प्रसाद सिलेक्ट म्हणून कुठेतरी तुम्हाला दिसणार, आणि त्याचा व्हिडिओ तुम्ही भविष्यात बघणार आहे. त्याच्यासाठी नोटिफिकेशनला नक्की टिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. ना परत परत बोलून हे सगळं कंटाळा जाणं. पण आता सध्या काय आहे की विद्यार्थ्यांपर्यंत ही अवेअरनेस पोहोचवणं गरजेचं आहे, आणि ही अवेअरनेस पोहोचणं, चांगले कन्सेप्ट कळणं, चांगल्या गोष्टी कळणं, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. त्यामुळे ह्या गोष्टीला स्प्रेड होणं तर गरजेचंच आहे. चला भेटूया पुढच्या सेशनमध्ये नवीन विद्यार्थ्यांसोबत आणि नवीन कन्सेप्टसोबत, आणि काहीतरी हटके घेऊन. IBC इन्स्टिट्यूट परत एकदा तुमच्यासाठी उभं राहणार आहे. नाशिकमध्ये आम्ही आहोतच फिजिकल क्लासेससाठी, ऑनलाईनसुद्धा तुमच्या सपोर्टसाठी उभेच आहोत. चला भेटूया पुढच्या सेशनमध्ये. टिल देन गुड बाय अँड टेक केअर.